कृषी विभागातील 169 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आमदार धस यांचं कृषी प्रधान सचिवांना पत्र। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंच्याच काळात घोटाळा झाल्याचा आरोप। संसदेचं अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी। शिवसेना खासदारांसोबत देशभरातील राज्य प्रमुखांची भेट घेणार असल्याची माहिती। धनंजय मुंडेंना मिळालेल्या क्लीन चिटला भाजप आमदार सुरेश धस देणार। सुप्रीम कोर्टात आव्हान, घोटाळा झालाच नाही हे सांगणारा अहवाल उपलब्ध करून द्या। धसांचं कृषी सचिवांना पत्र, तर धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास चर्चा। वसई विरार मनपा माजी आयुक्त अनिल कुमार पवारांवरील छाप्यावरून आता खासदार राऊत विरुद्ध मंत्री भुसे जुंपली। पवारांच्या नियुक्तीसाठी भुसेंचा दबाव, राऊतांचा आरोप, तर नियुक्तीत ठाकरेंच्या काळात भुसेंचा पलटवार। कृषी मंत्री कोकाटे तब्बल 18 ते 22 मिनिटं मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा विधिमंडळाच्या चौकशीचा अहवाल। रोहित पवारांची ट्विटरवरून माहिती, तर अहवालाला फडणवीस किती किंमत देणार, राऊतांचा सवाल। सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश योग्यच। महाराष्ट्र सरकारची याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाचं मत, उच्च न्यायालयाचा निकाल कायम। सांगलीतील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत पुन्हा झाले भाजपवासी। आधीच्या काळात काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यात अण्णासाहेब डांगेंची महत्त्वाची भूमिका। प्रांजल खेवलकर यांच्या ड्रग्सच्या पार्टीची इनसाइड स्टोरी माधाच्या हाती। अवघ्या 15 दिवसांच्या मैत्रीवर श्रीपाद यादव, निखिल पोपटाणी या बुकींसह ड्रग्स पार्टी झाल्याचं उघड। प्रणिती शिंदेंचं ऑपरेशन सिंदूरबाबत वक्तव्य म्हणजे भारतीय सैन्याचा अपमान। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला समाचार। ऑपरेशन सिंदूरच्या नावावरून जया बच्चन यांचं वादग्रस्त वक्तव्य। त्या महिलांचं सिंदूर तर पुसलं गेलं, मग ऑपरेशनला सिंदूर नाव का दिलं? राज्यसभेत बोलताना विधान। शिर्डीत आता साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेंना दिलेल्या 9 चांदीच्या नाण्यांवरून वाद। लक्ष्मीबाई शिंदेंच्या वंशजांमध्ये दावे प्रतिदावे। सहाय्यक धर्मदाय आयुक्तांचा कौल लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचे अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्या बाजूने। रशियातील भूकंपानंतर जपानच्या उत्तर भागात त्सुनामी। इशिनोमाकी बंदरात तब्बल 50 सेंटीमीटर उंचीच्या त्सुनामी आल्याची नोंद, तर अन्य 16 ठिकाणी 3 ते 4 मीटर उंचीच्या लाटा उसळल्याची नोंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।